चांदवडला कॉम्प्युटर क्लास चालक व मित्राकडून विद्यार्थिनीचा विनयभंग। चांदवड पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल। शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कॉम्प्युटर क्लास संचालक व त्याच्या मित्राने क्लासला आलेली विद्यार्थिनीचा विनयभंग केला म्हणून पीडित मुलीच्या तक्रारीवरून दोघांविरोधात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणारा हा प्रकार घडल्याने शहर व परिसरात एकच खळबळ उडाली। दरम्यान चांदवड बस स्थानकासमोर असलेल्या रेणुका कॉम्प्लेक्स येथील पहिल्या मजल्यावरील युनिकॉर्न कॉम्प्युटरचा संचालक शोएब ताहेर नाईक 31 राहणार चिंचपण चांदवड, विशाल गोविंद जाधव वय 33 राहणार संताजी संकुल सोमवारपेठ चांदवड या दोघांनी ऑगस्ट 2024 ते 17 सप्टेंबर 2024 दरम्यान वेळोवेळी आपसात इशाऱ्याने संगनमत करून फिर्यादीस लज्जास उत्पन्न होईल अशा प्रकारे फिर्यादीचे हाताला, मांडीला, छातीला अवांछित स्पर्श करून तिचा विनयभंग केला असता पीडितीने त्यास विरोध केला असता तू टेन्शन घेऊ नको, आम्ही हे कोणाला सांगणार नाही, विशाल याचे फ्लॅटवर एकटी ये, तुला सगळे समजावून सांगतो असे म्हणले असता पीडिता बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागले असता आरोपींनी तिची वाट अडवून तिला थांबवून धरले। तसेच नंतर पुन्हा पीडिता ही क्लासमध्ये गेली असता तिला ऐकू येईल असे रोमॅन्टिक गाणे लावून गाणे म्हणून फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव केले। तसेच रस्त्याने पाठलाग करून आवाज देतात अशी फिर्याद चांदवड पोलिसात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावत नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली। पोलीस निरीक्षक कैलास वाघ सदर गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड।